हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आणि माझी फॅमिली आज सगळेच आम्ही चाललेलो आहोत आमच्या कुळदेवीला. सो आमची कुळदेवी जी आहे ती कर्नाटकमध्ये असल्यामुळे आम्ही CST स्टेशनला आलेलो आहोत. आणि 9:30ची रात्रीची जी गाडी आहे हॉस्पेटे जंक्शनसाठी, सो ती गाडी आहे CST टू हॉस्पेटे. सो त्या गाडीने आम्ही रात्री जाणार आहोत आणि आम्ही जनरलमधूनच जाणार आहोत. सो त्यासाठी आम्हाला तिकीट्स वगैरे घ्यायचे आहेत. इथून तिकीट वगैरे घेऊ, त्यानंतर खाण्यासाठी काही बाहेरचं बघू. टिफिन तर आम्ही आणलाच आहे. बोल काय मी इथे प्रवेश केलाय. आता माझ्या जन्मात अजूनपर्यंत एकही असा दिवस आला. तर मोस्टली आम्ही ट्रॅव्हल्सने प्रवास करतो, ट्रेनने कमीच प्रवास केलेला आहे आणि तोही जनरलने यावेळी करावा लागतो, कारण की आम्ही अर्जंटलीच हे ठरवले की कुलदेवीला जायचं आहे आणि त्यामुळे मग आम्हाला अर्जंटली निघावं लागलं. आणि मग आम्ही निघालेलो आहोत CST टू हॉस्पेटे जंक्शनसाठी. सो मध्ये आमचं बदामी हे स्टेशन असेल. सो तिथे आम्ही आमची कुलदेवी आहे तिथे उतरू आणि रात्रीचे ऑलमोस्ट 3-1 वाजलेले आहेत. पुण्याला आता आम्ही पोचलेलो आहोत. आणि सकाळी 6 वाजलेले आहेत. ऑलमोस्ट आम्ही कर्नाटकमध्ये एंटर केलेला आहोत आणि हा काही कर्नाटकचा जो व्ह्यू आहे तुम्हाला शो करते. कर्नाटक ही खूप सुंदर शहर आहे, हे तुम्हाला व्ह्यूवरून दिसतच असेल. सो त्याच्यासाठी मी थोडासा व्ह्यू तुमच्यासाठी कॅप्चर केलेला आहे, तो तुम्ही इथून बघू शकता, तुम्ही एन्जॉय करू शकता. CST टू कर्नाटका हा जो आमचा प्रवास आहे तो रात्रीचा असल्यामुळे हे अशी आम्ही अर्ध्या झोपेत असल्यासारखे आहोत. तर पूर्णपणे झोप झालेली नाही आहे आणि मग ऑलमोस्ट आता आम्ही बदामीला पोहोचणार आहोत. तर मग सकाळचे 9:30 झालेत. आम्ही बदामी स्टेशनला पोहोचलो आहोत आणि आता इथून आपल्याला अजून एक 5-6 किलोमीटर दूरवरती जे आमची कुळदेवी आहे तिचं जे मंदिर आहे, सो तिकडे आपल्याला निघायचं आहे. तर हा आहे एक बदामीचा व्ह्यू. सो इथून त्यांच्या ज्या लोकल ऑटो रिक्षाज आहे तिथून आम्ही ऑटो रिक्षा केलेली आहे आणि स्टेशनपासून एक 5 ते 6 किलोमीटर इतक्या अंतरावरती आमचं कुळदेवीचं मंदिर आहे. सो हा एक थरारक प्रवास होता असं बोलू शकता, कारण की गाडी खूप आवाज करते, खूप हलते. सो तेच हे दृश्य आहे. खूप हवा, कंटिन्युअस हवा चालू होती. तर मग बदामी टू मंदिर इथपर्यंत 5 किलोमीटरचा प्रवास करू आम्ही डायरेक्ट आमच्या कुळदेवी मंदिराकडे पोचलेलो आहोत. सो आता हा आमची जी लोकेशन आहे तर ती लोकेशन आहे बनशंकरी मंदिर. सो ही आमची कुळदेवी आहे. तर ही शाकंभरी म्हणून ही प्रसिद्ध आहे. तर हे जे रूप आहे हे पार्वतीचं रूप आहे. सो हा आहे काही मंदिराचा बाहेरचा गाभारा जो तुम्हाला मी ते शो केलेला आहे. आणि हे इथून मग डायरेक्ट आम्ही आता बाजूलाच हॉटेल्स रूम आहेत, सो तिथे आम्ही जाऊ आणि थोडासा आराम वगैरे करू, फ्रेशनअप होऊ आणि त्यानंतर मग परत आम्ही मग येऊ. तर रूम्स आम्ही घेतलेले आहे
आणि रूममध्ये आहो. रूमही खूप छान आहे. आणि त्यानंतर मग एक एक सगळे अंघोळ करून घेतील. आणि हा आहे हॉटेलच्या बाहेरचा असा व्ह्यू. तर मला तर खूप छान वाटलेला आहे व्ह्यू. तर मग इकडे मी थोडीशी आराम करते आणि बाकी सगळे अंघोळ वगैरे करून घेत आहेत. तनूची ते अंघोळ झालेली आहे. त्यानंतर मी अंघोळ वगैरे करून घेऊ आणि मग आम्ही डायरेक्ट बाहेर निघू. तर बाहेर जाऊन बघू की पहिला खाण्यासाठी वगैरे काय आहे, कारण की इथे थोडेसे कमी दुकानं आहेत, कमी हॉटेल्स आहेत. सो त्याच्यामुळे खाण्यासाठी खूप कमी क्वांटिटी इथे भेटते. म्हणजे फक्त नाश्त्याचे प्रकारच भेटत आहेत. जेवणासाठी पूर्ण मेन्यू इथे भेटणं मुश्किल आहे. सो आता आम्ही रेडी झालो आहोत, बाहेर आलेलो आहोत. आणि ही जी मंदिराच्या बाहेर काही दुकानं आहेत, सो खाण्याची किंवा ओटी भरण्याचे सामान वगैरे हे सगळी दुकानं आहेत. सो आम्ही इथे फिरतोय, काय वगैरे घेऊ शकतो हे आम्ही बघतोय. आणि त्यानंतर मग आम्ही काहीतरी खाण्यासाठी बघू. तर मग इथे एक छोटंसं हॉटेल भेटलेलं आहे आम्हाला. सो तिथे आलो आणि ते लोक कर्नाटक बोलत असल्यामुळे कर्नाटकी कन्नडा भाषा आणि आम्ही मराठी किंवा हिंदी, सो त्याच्यामुळे आम्हाला थोडंफार समजण्यासाठी वेळ लागतोय. आणि त्यानंतर मग इथे खाण्यासाठी जास्त काही मेन्यू अवेलेबल नव्हते. एक इडली किंवा त्यांची सांबारवाली पुरी असं काहीतरी मेन्यू होते जे मला आवडत नव्हते. पण इथे काही ऑप्शन दुसरा नसल्यामुळे जे आहे तेच खाऊन आम्हाला समाधानी व्हायचं होतं. आम्हाला आमचं पोट भरायचं होतं. सो जिथे जे अवेलेबल होतं सो ते आम्ही ऑर्डर केले आणि आम्ही आता ते घेऊन सगळं आम्ही इथे खाणार आहोत. तर मग असं काहीसं जे जेवण होतं सो आम्ही घेतले आणि जेवतोय आणि इथून परत आम्ही मंदिराकडे निघतोय. सो परत जाताना मी थोडंसं मम्मीने काहीतरी खरेदी केलेलं आहे छोटं मोठं. सो इथे खूप व्हरायटीज आहेत, खूप काही घेण्यासाठी होतं. तुम्ही पाहू शकता भांडी आहेत, भांड्यांपासून सुरुवात आहे, खूप काही गोष्टी आहेत. सो त्याच आम्ही इथे बघतोय. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणी हे पण तिथे होतं. तर प्रत्येक ऑलमोस्ट मी तर हे पाहिले जिथे देवस्थानं असतं तिथे ह्या सगळ्या गोष्टी असतातच. सो तिथून आता डायरेक्ट आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यापाशी ऑलमोस्ट आलेलो आहोत. आणि मग आता हा तुम्हाला व्ह्यू दिसतच असेल की किती छान व्ह्यू आहे. हे बघ तेच बघायला. तन्या कुठे गेलं? बाबूची डॉक्टर किट घे, डॉक्टर बनणार आहे बाबू आमचा. सगळे घेऊन स्वतः डॉक्टर ट्रीटमेंट करा म्हणते. बघाले ग. तर मग मंदिराच्या बाहेरच हे एवढं मोठं तलाव आहे आणि खूप सुंदर असं तलाव आहे. खूप सुंदर अशी जी काही प्राकृतिक रचना केलेली आहे खूप सुंदर आहे. सो हेच आम्ही दृश्य इथे पाहतोय.
तर हे आहे मंदिराचा बाहेरचं सुंदर असं दृश्य. तर रात्री आमची मध्यरात्री 2 ते 3च्या दरम्यानमध्ये आमचं अभिषेक पूजा असल्यामुळे आम्ही आता डायरेक्ट हॉटेलवरती जाऊन आराम करणार आहोत आणि मग संध्याकाळी आम्ही 5-6ला परत बाहेर येऊ. मग तिथून ओटीचा वगैरे कार्यक्रम करू. तर त्यासाठी पहिल्यांदा जाऊन आराम करायचं आहे, कारण की रात्रभर आम्ही ट्रॅव्हल केलेली आहे. तर मग दुपारचा आराम करून घेतलाय. संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान आम्ही खाली परत आलेलो आहोत आणि बाकीचे जे काही आम्हाला घ्यायचं होतं ओटीचं सामान किंवा काही राहिलेल्या गोष्टी, सो त्या आम्ही इथे खरेदी करतोय आणि डायरेक्ट मग आम्ही आता इथे मंदिरात जाऊ. लक्ष्मी विष्णूच्या भारी छोटे छोटे असे $460 कैसा रहेगा? ये 200 250 घेतले त्याचे. और ये कितना हो गया? तर मग आम्ही ओटी घेतलेली आहे, डायरेक्ट मंदिरात जाऊ. तर यावेळी संध्याकाळी 7-7:30 दरम्यान आईची आरती वगैरे होते आणि आईच्या मंदिराच्या बाहेरूनच आईची पालखी निघते. सो इथे तेच चालू आहे. तर पालखी आतमध्ये गेल्यानंतर मग आम्हीही गाभाऱ्यात जाऊ. तर मंदिरातून आम्ही आलेलो आहोत. ऑब्व्हियसली गाभाऱ्यात कॅमेरा अलाउड नसतो, सो त्याच्यामुळे आम्ही कॅमेरा चालू नव्हता ठेवला आणि बाहेर आल्यानंतर मग जे काही थोडंसं आम्हाला पॉसिबल होऊ शकतं तेवढं आम्ही शूट घेतलेला आहे. आणि हे बाहेर तेल देवाला सोडलं जाते आणि इकडे काय परंपरा आहे मलाही माहीत नाही, पण लिंबू जो असतो तो लिंबू पिळला जातो आणि लिंबूला गोल करून त्याच्या जे साल असते त्या सालावरती दिवा पेटवला जातो. तर हे कर्नाटकमध्ये इथे मी पाहिलेले आहे पहिल्यांदाच असं काहीतरी. रात्री 2ला उठून सगळे रेडी वगैरे झालेलो आहोत. 3 वाजता म्हणजे आम्ही मंदिरात गेलेलो आहोत आणि रात्री जी 3 वाजता पूजा सुरू झाली आहे ती सकाळी 7 वाजेपर्यंत चालू होती. सो अभिषेक वगैरे झाला, आरती पूजा सगळं काही मंत्रोजाप वगैरे चालू होते आणि ही पूजा कंटिन्यू चालू होती. सो ही आहे माझी म्हणजेच आमची शाकंभरी माता, पार्वती माता. सो इकडे आता पूर्णपणे हवन वगैरे चालू आहे आणि सकाळी 7 वाजलेले आहेत. हवन आता लास्ट रिच्युअल चालू आहे. नमः प्रजते भद्राय नियता प्रणदास्पद कल्याणे प्रणदा वृद्धे सिद्धे नमो नमः निर्रक्ते भोमदान्नभे सर्वाण्यैते नमो नमः दुर्गायै दुर्गमानायै साराय सर्वकारिण्ये भक्तये जुताय दृष्टाय सदगत नमः
तर मग पूजा, अभिषेक, दर्शन वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे. आता डायरेक्ट आम्ही आता गावी जाण्यासाठी निघालो आहोत. सो त्याच्यासाठी हॉटेलवरून आम्ही पहिल्यांदा चेकआउट वगैरे करू आणि आता मी निघालो आहे. सो बागलकोट डिस्ट्रिक्टमध्ये बदामी इथे आमची कुलदेवी बसते. सो आमची कुलदेवी आहे शाकंभरी माता, म्हणजे बनशंकरी पार्वती माताचं हे रूप आहे. तर आता आम्ही डायरेक्ट जाणार आहोत आमच्या गावी. सो आता आम्ही इथे परत ऑटो केलेला आहे. ऑटो करून आम्ही बस स्टॉपला जाऊ, तिथून आम्ही बेळगावची बस पकडू. सो हा जो व्लॉग आहे मी नेक्स्ट व्लॉगमध्ये कंटिन्यू करणार आहे. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, माझ्या देवीचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा. तर मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय गाईज.